Hello, once again, welcome you all on this YouTube चॅनल किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय त्याबद्दल सॉरी. ऑलरेडी टू मच लोड इज गोइंग ऑन माय हेड. तो आय ऑलरेडी स्टार्टेड वर्किंग फॉर अन अकॅडमी अँड आताच MST CETचे एक्झाम चालू आहे, त्यामुळे खूप लेक्चरचा लोड आहे. तर याच्या पुढे नक्की आपल्या चॅनलवर पण व्हिडिओ येतील. तर वन्स अगेन हार्टली वेलकम यू ऑल ऑन दिस किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी यूट्यूब चॅनल. तो टुडे आय ब्रॉट अ न्यू टॉपिक इन फ्रंट ऑफ यू. आज एक नवीन विषय घेऊन आलोय. रिड्यूस नॉन इव्हॅल्युएटिव्ह पोर्शन फॉर academic year 2020-21 only due to COVID-19 for HSC biology exam. तर आपण सर्व ज्ञात आहात की कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या गव्हर्नमेंटनी एक डिसिजन घेतला की त्यांनी काय केलं की 12वीचा जो 2020-21ची जे एक्झाम 21 मध्ये होणार आहे इन द मंथ ऑफ मार्च, तर त्यासाठी पोर्शन काय केलंय, कमी केलाय फॉर द अकॅडमिक इयर 2020-21. तर तो जो काही नवीन मॉडिफाईड अपडेटेड सिलेबस आहे त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तो दॅट पार्ट वी आर गोइंग टू स्टडी इन टुडे इज अ लेक्चर. चलो, बिफोर दॅट आय टेल यू वन मोर इम्पॉर्टंट थिंग की ऑलरेडी इन द मंथ ऑफ मे आय जॉईन अन अकॅडमी, द इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तर अन अकॅडमी ही देशातली सर्वात एक नंबरची ऑनलाईन शिक्षण देणारीची संस्था आहे. तिच्यावर मी लेक्चर घ्यायला सुरुवात केली आहे मे महिन्यापासून. तर तुम्हाला पण मी आवाहन करतोय की आय ऑल्सो कॉल यू टू कम अँड जॉईन अन अकॅडमी, द इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर बोर्ड एक्झाम, दॅट इज HSC बोर्ड एक्झाम अँड फॉर द प्रिपरेशन ऑफ MST CET 2021 along with the preparation for the exams like NEET and JEE. So come and join the India's largest learning platform An Academy for the preparation of HSC board exam 2021, MST CET 2021 and JEE and NEET exam. Only if you are going to come and join An Academy, so only use this referral code, that is Kiran Kolte 35453 for getting 10% discount. Chalo, now without wasting much more time, we'll start on our discussion on the syllabus. Before that, I'll tell you how to join an academy. तो मी सिलेबसवर तर चर्चा करणारच आहे, पण त्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट का म्हणून सांगतोय मी हे सर्व, की ऑलरेडी भरपूर शाळा कॉलेजेसमध्ये प्रॉपर लेक्चर्स होत नाहीयेत. त्याचबरोबर प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. ते होऊ नये म्हणून भारतातल्या अग्रगण्य अशा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अन अकॅडमीनी आपले लेक्चर चालू ठेवलेत. दे आर गिव्हिंग यू लेक्चर्स फ्रॉम द टॉप एज्युकेटर्स फ्रॉम ऑल ओव्हर द इंडिया. तो अन अकॅडमी जॉईन कसं करायचं आपल्याला, तर डाउनलोड करायचं आपल्याला अन अकॅडमी लर्नर ॲप. अन अकॅडमीचं लर्नर ॲप आपल्याला प्ले स्टोर मधून डाउनलोड करायचंय. आफ्टर दॅट काय करायचंय, आफ्टर दॅट यू हॅव टू डू द लॉग इन बाय युझिंग युअर मोबाईल नंबर आणि ईमेल ID जर असेल तर दोन्हीपैकी एक गोष्ट गरजेची आहे. तर आयदर बाय युझिंग अ मोबाईल नंबर और ईमेल ID यू कैन डू सिंपली लॉग इन ऑन दैट ऐप. उसके बाद क्या करना है, आफ्टरवर्ड्स यू हैव टू सिलेक्ट युअर गोल, दॅट इज MST CET. जरी MST CET सिलेक्ट केलं तरी त्याच्यामध्ये तुमचा बोर्डचा सर्व सिलेबस, द ऑल बोर्ड सिलेबस वी आर गोइंग टू कवर. They are going to cover the entire board syllabus for 2021 exam. After putting a goal, that is a MST CET, then you are ready. Your mobile or your laptop is ready for watching a special lectures. Those who are almost free. हे जे स्पेशल क्लासचे लेक्चर आहे, डेली माझं एक लेक्चर असतं सकाळी 8 ते 9, तर ते लेक्चर तुम्हाला फ्री मध्ये पाहता येतील. इफ यू वॉन्ट टू कम अँड लिसन मी इन डिटेल, जर तुम्हाला प्रत्येक विषय प्रत्येक धडा जर डिटेलमध्ये शिकायची इच्छा असेल तर यू हॅव टू टेक अ प्लस सबस्क्रिप्शन. तो यू कॅन सी द प्लस लेक्चर. तो टू सी द प्लस लेक्चर और टू जॉइन द प्लस लेक्चर यू हॅव टू सिम्पली टू डू द एनरोल युअर सेल्फ बाय टेकिंग अ प्लस सबस्क्रिप्शन. प्लस सबस्क्रिप्शनची फी पण खूप कमी आहे ॲज कम्पेअर टू एनी अदर प्रायव्हेट कोचिंग क्लासेस. अँड इन दॅट फी
you are getting a 10% discount also if you use a my referral code, that is किरण कोलते 35453. तो देखो ऑलरेडी परवापासून म्हणजे दिनांक 5 ऑक्टोबर पासून आपली एक बॅच चालू झाली आहे, ज्याच्यामध्ये मी आणि माझे इतर को टीचर्स दे आर गोइंग टू टीच यू फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स, अँड माय सेल्फ आय एम गोइंग टू टीच यू biology. The entire paper of biology, that is botany and zoology, I am going to teach you. That batch already has get started from the 5th of October. डेली आपलं 3 ते 4 लेक्चर आहे. तर डेली तुम्हाला ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन येतील. द हिंदी बॅच फॉर MSTCT 2021 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. जरी इथं हिंदी मेन्शन केलेलं असलं तरी वी आर टीचिंग इन ऑल 3 लँग्वेजेस. So we are giving a preference to students. स्टुडंटला जी लँग्वेज मोस्ट सुटेबल आहे इन दॅट लँग्वेजेस वी आर डिस्क्रायबिंग आवर थेरॉटिकल पार्ट ड्युरिंग आवर लेक्चर. तो ऑलरेडी द लेक्चर्स हॅज गेट स्टार्टेड. तो विदाउट वेस्टिंग टाइम कम अँड जॉइन. चलो नाउ विल स्टार्ट विथ आवर लेक्चर. तो व्हॉट मॉडिफिकेशन हॅज गेट डन बाय गव्हर्नमेंट इन आवर सिलेबस फॉर द HSC एक्झाम विच इज गोइंग टू हेल्ड इन अ मंथ ऑफ फेब्रुवारी मार्च 2021. तर मार्च मधल्या 2021च्या एक्झाम मध्ये काय बदल झाले तर फ्रॉम द चॅप्टर 1 रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हा जो टॉपिक आहे तो टॉपिक काय केलेला आहे, कमी केलेला आहे. फ्रॉम द चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल, 2 चॅप्टर आहेत. रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स अँड रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड इन ॲनिमल्स. तो प्लांट्सचा वेगळा आहे, ॲनिमल्सचा वेगळा आहे. इन रिप्रोडक्शन इन ॲनिमल, असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल, दिस टॉपिक हॅज गेट ओमिटेड. फ्रॉम द थर्ड चॅप्टर इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन, काहीच एलिमिनेट केलेलं नाहीये, काहीच रिमूव्ह केलेलं नाहीये. डॅश 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 म्हणजे काय, नथिंग इज इलिमिनेटेड. जेवढं काही टॉपिक दिलेले ऑल टॉपिक्स आर देअर फॉर एक्झाम. फ्रॉम द चॅप्टर 4 मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, नो टॉपिक इज डिलेटेड फॉर धिस एक्झाम. या एक्झामला कोणताही टॉपिक चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 मधून ओमिट केलेला नाहीये. ओरिजिन ऑन इव्होल्युशन ऑफ लाईफ, यामधला भरपूर पार्ट हा ओमिट केलाय. फॉर एक्झाम्पल टॉपिक नंबर 5.1 दॅट इज ओरिजिन ऑफ लाईफ, 5.2 केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ, 5.3 ऑर्गॅनिक इव्होल्युशन, 5.4 डार्विनिझम, म्युटेशन थिअरी, मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, हार्डी-विनिबर्ग प्रिन्सिपल, ॲडॅप्टिव्ह रेडिएशन, इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन, स्पेशिएशन, जिओलॉजिकल टाइम स्केल. तर हा नियर अबाउट 80 to 90% चॅप्टर हा काय केलाय, कमी केलेला आहे. तर 5.1, 2, 3, 4, 5, 5.6 जो टॉपिक आहे दॅट टॉपिक इज देअर. उसके बाद 5.7, 8, 9, 10, 11 and 12, only 5.6 that one topic is there from this chapter origin and evolution of life. तर हा जास्त करून सगळ्यात मोठा चॅप्टर कमी कोणता झाला असेल तर ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ. उसके बाद चैप्टर नंबर 6, that is what chapter number 6 is the plant water and relation. From this plant water relation, absorption of water by root from soil, water potential, plasmolysis, path of water across the root यानी lateral conduction of water, mechanism of absorption of water, translocation of water, transport of mineral ions, transport of food, transpiration, structure of stomatal apparatus. म्हणजे टॉपिक कोणते 6.4, 6.5, 6.6, 6.7, 6.8, 6.9, 6.10, 11, 12 and 30 from the chapter number 6 are not there for this exam. Chapter number 7, plant growth. In that plant growth, the introductory part 7.1, phases of growth, condition of growth, growth rate and type of growth, growth curve, differentiation, de-differentiation and redifferentiation, development, plasticity, photoperiodism, vernalization, mineral nutrition and nitrogen cycle. The 7.1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 11, 12 and 13 means only 7.9 that topic is there for exam. From chapter 8 respiration and circulation म्हणजे जुन्या सिलेबस मधला 11वीचा रेस्पिरेशन आणि 12वीचा सर्क्युलेशन दोन्ही चॅप्टर मर्ज केलेत आणि त्याच्यापासून एक नवीन चॅप्टर त्यांनी आणलाय नवीन सिलेबस मध्ये, न्यू रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. तो फ्रॉम दिस चॅप्टर टॉपिक 8.5 दॅट इज अ मॉडिफाईड रेस्पिरेटरी मुवमेंट, आर्टिफिशियल व्हेंटिलेशन, व्हेंटिलेटर हे जे नवीन इन्क्लूड केलेले टॉपिक आहेत ह्याच वर्षी ते त्यांनी ओमिट केलेत.
फ्रॉम 8.16 टॉपिक 8.16 अँजिओग्राफी, हार्ट ट्रान्सप्लांट अँड सायलेंट हार्ट अटॅक हे टॉपिक काय केलेत, ओमिट केले. तर भरपूर सिलेबस हा ओमिट केलेला आहे. सेम लाईक टू दॅट ऑफ सीबीएसई. सीबीएसईने जेवढा ओमिट केलाय तेवढाच आपल्या स्टेट बोर्डनी पण ओमिट केलेला आहे. ओमिट म्हणजे कमी केलेला आहे. चॅप्टर नंबर 9 मध्ये कंट्रोल कॉर्डिनेशन. कंट्रोल कॉर्डिनेशन मध्ये ब्रेन आणि हार्मोनल कॉर्डिनेशन आहे. त्यामध्ये रिफ्लेक्स ऍक्शन अँड त्याचा चार्ट जो आहे तो एक डिलीट केलाय. टाइप्स ऑफ रिफ्लेक्स ऍक्शन्स अँड रिसेप्टर्स अँड देअर टाइप्स. दीज मेनी टॉपिक्स आर ओमिटेड. ह्युमन हेल्थ डिसीज मध्ये काहीच ओमिट केलेलं नाहीये. द एंटायर चॅप्टर इज देअर. ह्युमन हेल्थ अँड डिसीज. एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन चॅप्टर नंबर 11. तो फ्रॉम चॅप्टर 10 नथिंग इज एलिमिनेटेड. फ्रॉम चॅप्टर 11 प्लांट ब्रीडिंग, टिश्यू कल्चर, सिंगल सेल प्रोटीन, ॲनिमल हजबंड्री हे सगळं काय केलेलं आहे, ओमिट केलेलं आहे. फ्रॉम द चॅप्टर 12 बायोटेक्नॉलॉजी नो टॉपिक इज डिलीटेड फ्रॉम दिस चॅप्टर. उसके बाद चैप्टर 13 ऑर्गेनिज्म एंड पॉप्युलेशन नो टॉपिक इज डिलीटेड फ्रॉम दिस चैप्टर. म्हणजे चैप्टर 12 एंड चैप्टर 13 नथिंग इज डिलीटेड. चैप्टर नंबर 14 इकोसिस्टम एंड एनर्जी फ्लो. इकोसिस्टम, एनर्जी फ्लो, इकोलॉजिकल पिरामिड्स, न्यूट्रिएंट सायकल, इकोसिस्टम सर्व्हिसेस. these many topics means 14.1, 14.2, 14.3, 14.4 and 14.6 are omitted. And last chapter, that is the chapter number 15 biodiversity conservation and environmental issue. ये क्या है, सिंपल टॉपिक है. तो फ्रॉम दैट 15.7 एनवायरमेंटल इशू, एयर पोल्यूशन कंट्रोल मेजर, नॉइज पोल्यूशन कंट्रोल मेजर, वाटर पोल्यूशन इज कंट्रोल मेजर, थर्मल पोल्यूशन इट्स कंट्रोल मेजर, सीवेज, सॉलिड वेस्ट मैनेजमेंट, greenhouse effect, global warming, ozone depletion and deforestation. These many topics are eliminated. So definitely in our YouTube channel also, on our YouTube channel also, you are getting a nice lecture related to our syllabus for the preparation of board exam 2021 plus MST CET 2021. Along with that, I am going to speak more on a practical also. तो scheme of practical कैसे रहेगा, विच इज गोइंग टू कंडक्ट इन द फेब्रुआरी मार्च 2021 एग्जाम के लिए. तो मैक्सिमम मार्क्स कितने हो गए, द मैक्सिमम मार्क फॉर योर प्रैक्टिकल एग्जाम आर 30. तो पैटर्न सेम रहना है, 70 मार्क फॉर थियरी एग्जाम एंड रिमेनिंग 30 मार्क्स आर फॉर प्रैक्टिकल एग्जाम. समझ में आ गया. तो 70 प्लस 30 टोटल कम्स 100. तो प्रैक्टिकल एग्जाम मध्ये तो you have to perform a 3 experiment. Major experiment which is having 4 mark weightage, minor experiment. एक्झामचा हा पॅटर्न असणार आहे, म्हणजे 30 मार्काचा जो एक्झामचा पेपर असणार आहे फायनल बोर्ड प्रॅक्टिकल एक्झाम, त्याच्यामध्ये 4 मार्काला एक मोठा एक्सपेरिमेंट, 3 मार्काला एक छोटा एक्सपेरिमेंट, 3 मार्काला पुन्हा एक छोटा एक्सपेरिमेंट. स्पॉटिंग तुम्हाला 10 मार्कासाठी राहणार आहे. प्रोजेक्टला 5 मार्क राहतील. प्रोजेक्ट यू कॅन राईट प्रोजेक्ट ऑन एनी वन टॉपिक, but that topic should be from biology, and that project you have to write on the last 10 to 15 pages, on last 10 to 15 pages of your journal only. तर तुमच्या जर्नल मध्ये तुम्हाला कोणत्याही एका बायोच्या विषयावर प्रोजेक्ट लिहायचा आहे. वायवा याने ओरल कॅरी फॉर 2 मार्क, सर्टिफाइड जर्नल कॅरी फॉर 3 मार्क अँड टोटल कम्स 30. तो दिस इज द न्यू अपडेटेड प्लॅनर फॉर दिस running academic year 2020 and 21. So once again, it's my heartily request to each and everyone, those students want to score a good marks. Why I'm telling this thing? Because on this Unacademy platform, for this physics, chemistry, maths and biology, if you take a plus subscription, एकदा जर तुम्ही plus subscription घेतलं तर plus subscription घेतल्यानंतर प्रत्येक विषयाचे तुम्हाला जेवढे लेक्चर अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत ते सर्व लेक्चर तुम्हाला वेगवेगळ्या विषय शिक्षकांचे पाहायला मिळतील. एनी टाइम घरी बसून जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता. तुम्ही नोट्स जे आहे त्या PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता. तर फिजिक्ससाठी 3 ते 4 शिक्षक, केमिस्ट्रीसाठी, मॅथ्ससाठी आणि बायोसाठी हर एक सब्जेक्ट के लिए यू आर गेटिंग 2 to 3 टीचर्स ओव्हर देअर ऑन दिस प्लॅटफॉर्म. तर जरी आपण MST CET घेतलेलं आहे, MST CET, then also you can see the lecture for other exam also. Unlimited access मिळतोय तुम्हाला एकदा तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर. तो कम अँड जॉईन अनअकॅडमी फॉर द प्रिपरेशन ऑफ HSC बोर्ड एक्झाम प्लस MST CET एक्झाम विच इज देअर इन द मंथ ऑफ मार्च 2021.
ऑलरेडी मी बॅच स्टार्ट केलेली आहे, 2 दिवस झालेत. आय ऑलरेडी स्टार्टेड विथ माय लेक्चर. तो along with the YouTube, come and join Unacademy for scoring your dream marks in your upcoming exam. Don't forget to use this referral code, that is Kiran Kolte 35453, for getting a 10% discount. If you want to see my nature of teaching, you see the videos also. Those who are available on our YouTube channel, that is Kiran Kolte Biology Academy. Already I am going in upcoming days. I am going to put many more videos related to the subject as well as related to the syllabus of 11th and 12th biology. Chalo, once again thank you very much for listening me, and once again I'll welcome you all to come and join Unacademy and do the subscribe, share karo, tell your friends also to come and join our YouTube channel, that is Kiran Kolte Biology Academy, for many more new videos related to the syllabus of biology for CET and NEET plus your board exam. Thank you very much. Chalo, bye bye. Have a nice remaining day. Definitely I'll bring many more lectures in upcoming weeks. Thank you very much.